आज आहे रविवार. रविवारी थोडंसं निवांत असतं. तेव्हा थोडीशी माझी रूटीन वेगळी असते आणि मीच सगळ्यात अगोदर उठते. माझं आवरून घेते, केस वगैरे विंचरून घेते आणि त्याच्यानंतर लगेच मी कणिक भिजायला ठेवते. भाजी करता येईल. कोणाला काय खायचं असतं, कोणाला काय खायचं असतं, त्याच्यामुळे भाजी लेट करते मी. शेगडी बंद होती त्याच्यामुळे लक्षात आलं चालू करायचं. हे उठतील लगेच अंघोळीला बसतील, त्याच्यामुळे मग पाणी गरम होईल तोपर्यंत. आणि मग चपात्या झाले की भाजीला वेळ एवढा काही लागत नाही. इकडे पीठ मळून ठेवलं तोपर्यंत म्हटलं हॉलमधला पसारा जो आहे तो सगळा आवरून घेते. सोफ्याचे कवर इतके खराब करून ठेवतात हे दोघं, असे वाकडे तिकडे बसणार, त्याच्यावर भरपूर असं सामान ठेवणार. टिपॉयवर आता हे सगळं सामान उचलून ठेवलं. कवर व्यवस्थित करून घेते. हॉल एकदाचं व्यवस्थित आवरला की मग बाकीचं पटकन आवरता येतं. तर हे कवर आहे ना एकदम खराब करून ठेवतात हे दोघं, त्याच्यामुळे रोज हे आवरावंच लागतं. झोपलेले आहे तोपर्यंत सगळं आवरून घेते, म्हणजे बाकीचं दुसरं काम पटापट करता येतं. एक्स्ट्राचे बरेच कामं करायचे आहेत मला, त्याच्यामुळे मग मी काही उठवत बसत नाही. मला जे काम करायचं आहे ते सगळं करून घेते. त्याच्यानंतर त्यांना आंघोळीला उठवते. टिपॉयवर दिवेचं बूक, पेन्सिल सगळं पडलेलं होतं, आवरलं आणि लगेच चपात्या बनवायला आले. चपात्या बनवायला जास्त वेळ नाही लागत. कणिक थोडा वेळ जास्त भिजली ना तर एकदम पटापट होतात चपात्या. त्याच्यामुळे स्वयंपाकालासुद्धा एवढा वेळ नाही लागत. सगळे झोपलेलेच आहे तोपर्यंत माझ्या चपात्या झाल्या. जेवण केलं सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर मग दुपारची वेळ होती. मी आली वरती गॅलरीमध्ये दळण करायला. बाजरीचं दळण खूप दिवसापासून संपलेलं होतं. म्हटलं आज करून घेते. आणि कुंड्या पण सगळ्या वरती ठेवायच्या होत्या बघा. ह्या हँगिंग कुंडीमध्ये लावायचं होतं हे वेल. इतकं भारी झालेलं आहे ना, इतकं छोटंसं रोप आणलेलं होतं मी, खूप भारी झालं. तर बाकीच्या दुसऱ्या कुंड्यांमध्ये ज्या हँगिंग मी मागवलेल्या होत्या ना त्या कुंड्यांमध्ये असं लावून घेतलं बघा. इथेच ठेवलेले आहेत. सकाळचं ऊन छान येतं ना या गॅलरीमध्ये, म्हणून इथे ठेवल्या. तर छान झाल्या की वरती खिळे ठोकावे लागतील हँगिंग करायला, तोपर्यंत खालीच ठेवल्या. दळण झालं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.